सेनगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेतील लाभार्थ्यांची हेळसांड होत असल्यानं तात्काळ सेनगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये DBT कॅम्प घ्यावा, तसंच सेनगाव तहसील कार्यालयामध्ये आणखी एक टेबल सुरू करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारुती गीते यांनी तहसीलदार सेनगाव यांच्याकडे केली आहे। विविध योजनेतील लाभार्थ्यांची DBT नसल्या कारणानं त्यांना शासनाकडून मिळणारं मानधन मिळत नसल्यानं तहसील कार्यालयात DBT करणं सुरू आहे। पण या ठिकाणी खेड्यापाड्यातनं लाभार्थी येत आहेत, त्यामुळे मोठी गर्दी आहे आणि लाभार्थ्यांना त्रासही होतोय। त्यामुळे तात्काळ निवेदनाची दखल घेऊन कॅम्प सुरू करावा, तसंच एक टेबल सुरू करावा अशी मागणी सुद्धा शेतकरी नेते मारुती गीते यांच्यासह लाभार्थ्यांच्या वतीनं 23 मेला दुपारी 1 वाजता करण्यात आली। माननीय तहसीलदार साहेब यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आलेलं आहे। विषय असा आहे की संजय गांधी निराधार योजना असेल, त्याचबरोबर विविध या योजनेच्या हे असेल, तर त्यासाठी संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेतील अनेक लाभार्थ्यांची DBT झाली नसल्याने शासनाकडून मिळणारे मानधन मिळण्यास अडचण येत आहे। कारण की KYC करण्यासाठी फक्त सेनगाव तहसीलमध्ये एकच टेबल आहे आणि एक टेबल असल्यामुळे इथे वयोवृद्ध आहेत आणि या वयोवृद्धाची हेळसांड आहे। त्यांना तासन तास या याच्यामध्ये रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे। त्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांना एकच नम्र विनंती आहे की तुम्ही प्रत्येक गावात जाऊन ग्रामपंचायतीवर एक कॅम्प घ्या किंवा त्याचबरोबर या सेनगाव तहसीलमध्ये एक टेबल आहे, तर तुम्ही 2-3 टेबल डबल वाढवा आणि या निराधार लोकांची हेळसांड होता कामा नये। कारण की यांची हेळसांड मी खपवून घेणार नाही, हे मी शासनाला या निवेदनाद्वारे हे सांगत आहे। बोला। आम्हाला त्रास आहे साहेब, आम्हाला काही एक यायला गाडी नाही, आम्हाला म्हाताऱ्या माणसाला सुचत नाही, पाण्या पावसात येता येत नाही आम्हाला। आमच्या गावात तुम्ही हे असं काहीतरी व्यवस्था करा। इथं आल्याच्या नंतर आम्हाला रांगेत उभं राहावं लागते। इथं आल्याच्या नंतर रांगेत उभं राहून मी नंबर लागू शकत नाही, पाण्या पावसामुळे रेल थांबत नाही। आमच्या गावात आमचं काम आमच्या गावातच करा।